आणि आताची महत्त्वाची बातमी कल्याण डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये एक अपडेट समोर आली आहे। मुजोर रमेश म्हात्रेला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। मुजोर रमेश म्हात्रेला कोर्टात हजर केलं जाणार आहे। 2:30 वाजता त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्यामुळे या संदर्भात आज सुनावणीमध्ये कोर्ट काय नेमकं आदेश देते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर या संपूर्ण मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यामुळे मुजोर रमेश म्हात्रे संदर्भात आता जनमानसातून सुद्धा संताप व्यक्त होतोय। महिला डॉक्टर्सना परिचारिकांना मारहाण झालेली आहे आणि त्याचबरोबर इतर डॉक्टर्सना सुद्धा मारहाण झालेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जातोय। आदेश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आदेश, कोर्टात हजर केला जाणार आहे रमेश म्हात्रेला, काय सध्याचे अपडेट्स आहेत? नक्कीच सकाळी जे आहे सिव्हिल हॉस्पिटलमधनं जे आहे रमेश म्हात्रे यांना डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवण्यात आलं होतं, कारण की सकाळचा 11 वाजता वेळ होता। मात्र जे न्यायाधीश आहेत त्यांनी सांगितलं की 2:30 वाजता त्यांना हजर करा। आता त्याच्यानंतर मानपाडा पोलीस स्टेशनमधनं जे रमेश म्हात्रे आहेत त्याचप्रमाणे ते 3 आरोपी आहेत, त्यांना देखील त्यांच्या पोलीस कोठडी जी आहे ती संपत असताना चौघांना जे आहे ते आता कोर्टामध्ये आता हजर करत आहेत। काय वाटतं कोर्टामध्ये आज काय नेमके आदेश दिले जातील? कारण सीसीटीव्ही तर समोर आहेच, पण त्या संदर्भात आणखीन पोलिसांनी काय पुरावे गोळा केलेले आहेत त्या संदर्भातली काही माहिती आहे? अद्यापही तरी आता कोर्टाने तर काल त्यांची व्हीसी जी आहे ती नाकारली होती आणि आज जे आहे त्यांना समक्ष जे आहे त्यांना हजर करण्याचे आदेश देखील दिले होते। त्यामुळे आज जे आहे ते रमेश म्हात्रे यांना पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते हे पाहावं लागणार आहे। मात्र जी महिला डॉक्टरची सृष्टी बाविस्कर आहे तिला मारहाण झालेली वैभव तालुक्यात त्यांना मारहाण झाली होती, त्याच्यामुळे जे न्यायाधीश आहेत ते काय निर्णय देते यांचं सर्वांकडे लक्ष आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।